पाहणार आहोत पहिल्या फेरीतील दुसरा मॅच आपण पाहणार आहोत. जय मल्हार पोमण वर्सेस अचानक मास्टर डोंगरीपाडा. पहिल्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक 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 शुभेच्छा असतील. समालोचन कक्षामधून पोमण संघाच्या माध्यमातून पहिला ओव्हर टाकण्याकरता अजित भोसकर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. स्ट्राईक एंडला चंदर घोषे यांना आपण पाहणार आहोत. तर नॉन स्ट्राईक एंडला हेमंत पाटील यांना आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाला देऊया मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिल्या डावाला सुरुवात. पंचांचा इशारा. पाच ओव्हरचा मॅच आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला चंदर घोषे असतील. अजित तयार. पंचांचा इशारा आलेला आहे. हरीश सरांचा आलेला आहे. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉलची हाताळणी आणि वाईट बॉलचा इशारा आलेला. पंचांचा एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. अवंतराने सुरुवात झालेली आहे अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाची. स्वैर मारा करतोय बॉलर अजित भोसकर. चांगली बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. अजित तयार. षटकातील पहिला बॉल असेल. आता मात्र खेळायचा होता ऑफसाईडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. या वेळेला डॉट. चांगला कमबॅक या बॉल मध्ये नक्कीच केलेला आहे अजित याने. चेंडू जाईल निर्धाव. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस चांगला फटका चेंडूला ऑन ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण झालेले त्यांच्या माध्यमातून आणि या दोन धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या दोन धावाने अकाउंट ओपन करतोय बॅटर चंदर घोषे आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय 3 या अंकावरती. धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉल टाकून झालेले आहेत या ओव्हरमध्ये. बॉलर तयार अजित भोसकर. षटकातील पुढील बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील. बॉलिंग ट्रॅक वरती त्याच्या अगेन्स्ट चंदर घोषे असतील. यावेळेस चांगला फटका चेंडू जाईल. शॉट थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं होतं परंतु फेकी खराब आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेला आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 5 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहे. चांगली रनिंग बॅटमध्ये विकेट. चांगला तालमेल आपण पाहतोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत आहे. यावेळेस सुंदर फटका लापटकाला बॉलला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी अंकुश. सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी खराब आणि या 2 धावा कंप्लीट. परंतु तिसरा धाव करण्याचा प्रयत्न होता आणि बॅटर होईल बाद हेमंत पाटील. हेमंतजी पाटील बाद झालेले आहेत. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु कॉलिंग व्यवस्थित नव्हती. तालमेल मध्ये बिघाड झाला होतं आणि नक्कीच ते बाद झालेले आहेत. एकही धावा त्यांना बनवता आलेले नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. तर त्यांच्या जाग्यावरती अविनाश तांगडे आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला असेल. अविनाशजी तांगडे इंटर झालेले आहेत. तर स्ट्राईक एंडला चंदर घोषे यांना आपण पाहणार आहोत. षटकातील पुढील बॉल असेल. अजित तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. यावेळेस कट केला बॉलला. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू टाकून झाले या षटकातील 5 चेंडू टाकून झालेला आहे. षटकातील शेवटचा बॉल असेल.
अजित तयार. यावेळेस चांगला फटका, चेंडू लावून ड्राईव्ह केला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. संजय आहे त्या ठिकाणी, खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप होईल सूर्यकांतच्या माध्यमातून. तत्पूर्वी एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 9 वर पोहोचली गेलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाची 1 गडी बाद 9 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 4 ओव्हरचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मध्ये पाहावं लागेल किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. एकंदरीत 4 ओव्हर मध्ये चांगला संघ आहे पोमन मास्टर संघ, त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या प्रकारे धावांची उभारणी केली जाईल. अंकुश काटेला आलेले आहेत, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. षटपेट फिल्डर आहे त्या ठिकाणी, एकदा मात्र कंप्लीट आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 15 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. अतिशय सुंदर फटका होता अविनाशच्या माध्यमातून, नक्कीच अद्यावत केला होता ऑन साइडच्या दिशेने आणि या 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. बॉलर तयार, अंकुश काटेला पुढील बॉल असेल या षटकातील. हा प्रकार बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे अविनाश तांगडे. बॅक टू द पवेलियन गॉन. आता मात्र सुंदर कमबॅक केलेला आहे बॉलर अंकुश याने. या बॉलवर ते बाद केलेला आहे अविनाश यांना. चांगली बॅटिंग केली अविनाश तांगडी या बॅटरने. नक्कीच 7 धावा त्याने बनवलेले आहेत. 7 धावा बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरता. ते आता मात्र बाद झालेले आहेत त्यांच्या जागेवरती. महेंद्र पाटील एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र पाटील यांना आपण पाहणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला असतील, नॉन स्ट्रायकिंग एंडला चंदर घोषे असतील. आता मात्र सुरेख कमबॅक केलेला आहे बॉलर अंकुश याने. पाच बॉल टाकून दिलेले आहेत आणि या 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत या 5 बॉल मध्ये इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे बॉलिंग करतायत. विकेट टेकर बॉलर आहेत या पवमान संघाचे. आता मात्र शेवटचा बॉल असेल या षटकातील, टाकण्याकरता सज्ज होतील. बॉलिंग ट्रॅक वरती त्यांच्या अगेन्स्ट बॅटर असेल महेंद्र पाटील. हे देखील एक चांगले बॅटर आहेत. या डोंगरीपाडा संघाचे चांगला खेळ करावे लागेल महेंद्र यांना. ओव्हरपिच बॉलची हाताळणी, चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि या 2 धावा पहिलाच बॉल नागेश यांचा खेळायचा होता ऑनसाइडच्या दिशेने महेंद्र यांना, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. फटका ड्राईव्ह केला बॉलला, फिल्डर आहे अंकुश काटेला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं त्याच्या माध्यमातून फेकी होईल. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेला आहे दोन्ही बॅटरना. प्रतिम क्षेत्ररक्षण केलेलं आहे अंकुश याने. जीवाची आकांक्षा करून
हा चेंडू स्टॉप केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 20 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र नागेश म्हात्रे 2 चेंडू टाकून झालेला आहे. 2 बॉल मध्ये 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. चांगले बॉलर आहेत या संघाचे. नागेश चांगली बॉलिंग करावी लागेल या उर्वरित 4 बॉल मध्ये. षटकातील तिसरा बॉल असेल. फुलटॉस बॉल लॉफ्टेड केला बॉलला चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण अंकुशच्या माध्यमातून फेकी होईल आणि बॅटर देखील बाद झालेला आहे. चंदर घोषे बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. धावसंख्या 21 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चंदर घोषे हे बॅटर बाद झालेले आहेत. चांगली बॅटिंग त्यांनी केली त्यांच्या जागेवरती. रवींद्र भोईर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. नॉन सेकंडला 6 सेकंडला महेंद्र पाटील यांना आपण पाहणार आहोत. नागेश षटकातील पुढील बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने फुलटॉस बॉल. चेंडूला ड्राईव्ह केला चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय त्या ठिकाणी आणि या 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या चौकाराने संघाची धावसंख्या 25 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 25 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केलेला बॅटर महेंद्र याने चेंडूला पाठवलेला आहे डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चांगली बॅटिंग करतायत महेंद्र पाटील हे बॅटर. त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या प्रकारे धावांची उभारणी ते करत आहेत आपल्या संघाकरता. यावेळेस चांगला फटका ड्राईव्ह केला बॉल चेंडू जाईल लॉंगॉफचे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू होईल फरार आणि या मिळतील धावा 4. या चौकाराने संघाची धावसंख्या 29 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 29 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. आता मात्र नक्कीच डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून कमबॅक झालेला आहे. या ओव्हर मध्ये महेंद्र पाटील नावाचा फायर मैदानात दाखल झाला. फुलटॉस बॉल चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर घेईल आणि फलंदाज बाद. महेंद्र पाटील बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. आणखी एक विकेट डाऊन झालेली आहे. महेंद्र पाटील हे बाद झालेले आहेत. मोठा फटका खेचण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं या बॉल वरती आणि लॉंग ऑफच्या दिशेने चांगला झेल कंप्लीट केलेला आहे. तर नवीन बॅटर राजेंद्र कोठावले आलेले आहेत. महेंद्र पाटील यांची जर विचार केला 2 चौकार त्यानंतर 1 वेळा ट्रिपल 2 वेळा डबल या प्रकारचे धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. 14 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरता आणि ते बाद झालेले आहेत. 14 धावा करून त्यांच्या जाग्यावरती राजेंद्र कोठावले दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलिंग करण्याकरता पोमण संघाच्या माध्यमातून गुरुनाथ सज्ज होतील बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पहिला बॉल असेल. गुरुनाथ चिंबड बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. पहिला बॉल यावेळेस चांगला फटका बॅटची चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. फिल्टर आहे त्या ठिकाणी.
आणि एक धाव मात्र कंप्लीट झालेले आहे. पुढील बॉल असेल, कटकाचा प्रयत्न, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर च्या स्वरूपामध्ये मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 32 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 32 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. सेकंडला राजेंद्र कोठावळे यांना आपण पाहणार आहोत. चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. राजेंद्र आणि रवींद्र आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. पुढील बॉल असेल या षटकातील आफ्टर बॉल, सुंदर फटका, कट केला बॉल, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 36 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 36 धावा धावफलकावर लागला गेलेला आहे. अतिशय सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अद्यावत केलेला आहे बॅटर राजेंद्र याने. नक्की चांगले बॅटर आहेत या डोंगरीपाडा संघाचे. चांगला क्लास त्याने दर्शवलेला आहे या बॉल वरती. यावेळी फुलटॉस बॉल, लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलेला आहे. राजेंद्रच्या बॅटमधनं संघाची धावसंख्या 40 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 40 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर बॅटिंग करताय दोन्ही बॅटर या अचानक मास्टर डोंगरीपाडा संघाचे. नक्की चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत आपल्या संघाकरता. आता मात्र कमबॅक करावे लागेल बॉलर गुरुनाथ याला. भरपूर धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आपल्या या ओव्हरमध्ये. षटकातील पुढील बॉल असेल, कमबॅक करणारा डिलिव्हरी टाकावी लागेल या बॉलरला. गुरुनाथ तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल असेल त्यांच्या कोट्यातील टाकण्याकरता सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना पुढील बॉल. यावेळी सुंदर फटका, फोर्स केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल, चांगली कॉलिंग, चांगल्या प्रकारे यस्नो आणि वेटचा वापर करताना दिसत आहे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रवींद्र, दुसऱ्या बाजूला राजेंद्र यांना आपण पाहणार आहोत. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये, चेंडू, चेंडूच्या खाली देवेंद्र आणि सुंदर झेल, फलंदाज बाद. अतिशय चांगली बॅटिंग केली राजेंद्र यांनी. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं येताना आपण पाहिले. चांगल्या प्रकारे धावा त्यांनी बनवलेल्या आहेत, परंतु मोठा फटका खेचण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मनसुबा होता, मानसिकता होता, परंतु बॅटची एज लागून चेंडू सरळ विसावला होता विकेट किपरच्या हातामध्ये. राजेंद्रचा विचार केला तर 2 चौकार, 2 वेळा डबल या प्रकारच्या धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. एकंदरीत 12 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 12 धावा करून ते तंबूत परतले गेलेले आहेत. त्यांच्या जागेवरती नवीन बॅटर दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. दिनेश तांगडे आलेले आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 42 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 42 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत 3 ओव्हरच्या समाप्त. पोमनचे नक्कीच एकदम घातक गोलंदाज संजय बोरेला नक्कीच चांगला एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, बॉलर आहेत. पाहावं लागेल कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल त्यांच्या माध्यमातून.
जय मल्हार पोमन संघाचे बॉलर आपण पाहतो संजय बुरेला यांना बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. त्यांच्या अगेन्स्ट बॅटर असेल रवींद्र भोईर. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांनी करता चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या 46 वर पोहोचले गेलेले आहे. अतिशय सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेने अद्यावत केलेला आहे रवींद्र याने आणि चौकाराने त्याने अकाउंट ओपन केलेला आहे. संघाची धावसंख्या पोहोचवलेली आहे 46 या अंकावरती. संजय बोरेला बॉलिंग ट्रॅक सज्ज होतील. 5 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये. कमबॅक करावा लागेल या बॉलरला. भरपूर धावा खर्च झालेले आहेत मागील 4 ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील हाफ ट्रॅक बॉल. पायांचा भेद करणारा चेंडू होता. चेंडू जाईल डीप गली क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 47 वर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 47 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. बॉलर तयार संजय बोरेला. षटकातील तिसरा बॉल असेल. यामुळे सुंदर चेंडूची हाताळणी. विकेट किपर चुकी करतोय. खराब रक्षण पाहायला मिळतं. खराब बॅकअप. आणि फलंदाज बाद. धावसंख्या 49 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत बॅटर रवींद्र भोईर. किती 3 बॉल टाकून झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. तर राजेश दळवी आलेले आहेत न्यू बॅटर. चांगली बॅटिंग करावी लागेल या 3 बॉलमध्ये या बॅटरला. राजेश आलेले आहेत. स्टार्टिंग एंडला असतील. बॉलर तयार संजय बोरेला. षटकातील 4था बॉल असेल. यावेळी ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्या ठिकाणी आणि या 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 51 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 51 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. बॉलर तयार संजय बोरेला. कमबॅक करावे लागेल या बॉलरला. भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. यावेळेस नक्कीच चांगला चेंडूची हाताळणी केलेली आहे. चेंडू जाईल डॉट. खेळायचा होता ऑन साईडला. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. कमबॅक करणारा डिलिव्हरी टाकलेला आहे बॉलरने. षटकातील शेवटचा बॉल असेल. आता मात्र पुन्हा एकदा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. षटक संपलेला 5वा. संघाची धावसंख्या 51 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 52 धावाचं लक्ष्य असेल जय मल्हार पोमन या संघाला 5 ओव्हरमध्ये. 52 धावाचं टार्गेट असेल नक्की दुसऱ्या इनिंगमध्ये. पोमन संघाला पाहावं लागेल या धावांचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल किंवा या धावा डिफेंड करण्यामध्ये यशस्वी होतील. अचानक मास्टर डोंगरीपडा हा संघ
कोण? धोंडीराम राठोड यांचा सुपुत्र. यस, आपण या. हा, बॅक ठेवून ये, बॅक ठेवून. चला, टॉस आता आपण करणार आहोत. जय हनुमान पर्टिक्युलर मास्टर कामन वर्सेस ओमसाई येणस्के. दोन्ही संघाची दरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करण्याकरता. कामन तसेच ओमसाई येणस्के संघाचा कर्णधार आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. दुसऱ्या डाबाला होईल सुरुवात. जय मल्हार पोमन मास्टर वर्सेस अचानक मास्टर डोंगरीपडा या दोन संघादरम्यान सामना मात्र चालू आहे. बावन धावाचं लक्ष्य असेल. जय मल्हार पर्टिक्युलर मास्टर पोमन या संघाला. चला, टॉस करून घ्यायचं आहे. मान्यवरांना विनंती असेल. चंदर सावर साहेबांना, गजानन चंदर सावर साहेबांना विनंती असेल. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ओमसाई येणस्के वर्सेस जय हनुमान पर्टिक्युलर मास्टर कामन या संघाच्या दरम्यान. ओमसाई येणस्के वर्सेस कामन या संघाच्या दरम्यान टॉस केला जातोय. गजानन सावर साहेबांच्या माध्यमातून. नाणेफेक जिंकलेले आहे कामन संघाने. निर्णय कळवायचा आहे. स्ट्राइक एंडला संजय बोरेला असतील, तर नॉन स्ट्राइक एंडला नागेश म्हात्रे यांना आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर हेमंत पाटील सज्ज होतील. अचानक मास्टर डोंगरीपडा संघाच्या माध्यमातून 52 धावांचं लक्ष्य आहे. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता दोन बॅटर एंटर झालेले आहेत. पोमन संघाच्या माध्यमातून स्ट्राइक एंडला संजय बोरेला असतील. नॉन स्ट्राइक एंडला नागेश म्हात्रे यांना आपण पाहणार आहोत. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग करण्याकरता हेमंत पाटील सज्ज झालेले आहेत. 52 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्य मात्र मोठं आहे. आव्हान मात्र कठीण आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल पोमन संघाला. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हरपासून नक्कीच हवाई सफर करावी लागेल. चांगल्या प्रकारे धावा बनवाव्या लागतील. प्रेशर क्रिएट करावं लागेल. डोंगरीपडा संघाच्या अगेन्स्ट बॉलर तयार हेमंत पाटील.
पंतांचा इशारा आलेला आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देणार आहोत. जय मल्हार पोमन वर्सेस अचानक मास्टर डोंगरीपाडा या दोन संघ दरम्यान सामना मात्र चालू आहे आणि नक्की सुंदर आकर्षक ट्रॉफीज देखील यस पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. हेमंत पाटील पहिला बॉल या षटकातील टाकण्याकरता सज्ज होतील. यावेळेस चांगला फटका चेंडूवर ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. महेंद्र आहे त्या ठिकाणी. खराब तिथं रक्षण मिसफील्ड पाहायला मिळतोय. बॅकअप होईल विलास यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर संजय बोरेला आणि संघाचं देखील अकाउंट ओपन केलेलं आहे या 2 धावाने. सुंदर आकर्षक ट्रॉफ्या यस नक्कीच पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. त्या स्पॉन्सर्ड झालेल्या आहेत आदरणीय सन्माननीय शाहीदभाई अन्सारी यांच्या माध्यमातून. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. चांगलं सहकार्य लाभलं गेलेलं आहे शाहीदभाई अन्सारी यांच्याकडनं. आता मात्र डाऊन द लेग साइड बॉलची हाताळणी. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र हेमंत पाटील स्वैर मारा करत आहेत. या ओव्हरमध्ये कमबॅक करावी गेली या बॉलरला. स्ट्राईक एंडला संजय बोरेला असतील. 2 या आकड्यावरती खेळत आहेत. त्यांना देखील चांगले फटके मारावे लागतील. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे ऑनसाइडच्या दिशेने. बॉलर तयार हेमंत पाटील. षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होतील. यावेळी सुंदर फटका स्टेट डाऊन द ग्राउंड. कैलास आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण कैलासाच्या माध्यमातून. सुरेख फेक एक. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काही आता मात्र मिळणार नाही बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 4 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे बॉलिंग करतायत हेमंतजी पाटील. चांगल्या प्रकारे लाईन चांगला लेंथ मध्ये बॉलिंग ते करत आहे. चांगल्या टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे. लयबद्ध बॉलिंग त्यांची आहे. डोंगरीपाडा संघाचे नक्कीच चांगले बॉलर आहेत हेमंतजी पाटील. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. राईट आर्म राऊंड द विकेटने त्याच्या अगेन्स्ट नागेश म्हात्रे. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार आणि हा आलाय एक दर्जेदार चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 8 वर पोहोचली गेलेली आहे. अतिशय सुंदर फटका ओव्हर पिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर हेमंत यांनी. त्या बॉलला लॉफ्ट ड्राईव्ह करतो चेंडूला पाठवलेला आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांनी करता चौकार आलेला आहे आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 8 वर पोहोचली गेलेला आहे. आता मात्र कमबॅक करावे लागेल या बॉलरला. धावा मात्र भरपूर खर्च झालेले आहेत त्याच्या ओव्हरमध्ये. एकंदरीत या 3 बॉलमध्ये षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस चांगला फटका फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे मिड ऑनच्या दिशेने. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल. जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालेलं आहे मिड ऑनच्या दिशेने. डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 9 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. दोन्ही बॅटर चांगले प्रयत्न करत आपल्या संघाकरता. स्ट्राईक एंडला संजय असतील. बॉलर तयार हेमंत पाटील. पुढील बॉल असेल षटकातील. यावेळेस चेंडूची हाताळणी. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. चांगला कमबॅक केलेला या बॉलवर हेमंत पाटील या बॉलरने. सुरेख चेंडूची हाताळणी त्यांनी केलेली आहे आणि बीट झालेले आहेत बॅटर संजय बोरेला. शेवटचा बॉल असेल या षटकातील. हेमंत पाटील तयार. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त आणि फलंदाज बाद. संजय बॅक टू द पवेलियन गॉन.
या स्पर्धेकरता ज्या ज्या दानशूर व्यक्तिमत्वांनी सहकार्य केलेले आहे त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेकरता प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक तसेच तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर्ड झालेली आहे. KCAचे कार्याध्यक्ष आहेत, त्यानंतर कॉमन एकता मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत शाहिदभाई अन्सारी यांच्या माध्यमातून सुंदर आकर्षक ट्रॉफीज स्पॉन्सर्ड झालेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यानंतर कॉमन एकता मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत आदरणीय सन्माननीय मुन्नाभाई चव्हाण यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर्ड झालेले आहेत. त्यानंतर संजयभाई म्हात्रे या कॉमन एकता मास्टरचे अध्यक्ष आहे, त्यांच्या माध्यमातून सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर कमलाकरजी गोरा साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य लाभलं गेलेलं आहे. या स्पर्धेकरता त्यांचा देखील मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर देवरामजी वरठा साहेबांच्या माध्यमातून बापाणे येथील ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य लाभलं गेलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर चिंतामण झिरवे साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता स्पॉन्सर्ड झालेलं आहे. नागेश पाटील, विलास पाटील, बॅट्समन नागेश म्हात्रे आणि इकडे गुरुनाथ ना सर्व दानशूर व्यक्तींचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. चला बॉलर तयार. थोडीशी घाई करायची आहे, विनंती असेल. डोंगरीपाळ या संघाला भरपूर वेळ खर्च होतोय. विलास पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. त्यांच्या अगेन्स्ट बॅटर असेल नागेश म्हात्रे. पहिलाच बॉल यावेळेस अपील केला लाऊड आणि फलंदाज बाद. पायांचा वेध घेणारा चेंडू होता आणि फ्लम एल्बी सापडलेले आहेत मिस्टर नागेश म्हात्रे. पहिल्याच बॉलवरती विकेट त्यांना प्राप्त झालेली आहे. नक्कीच चांगली सुरुवात केलेली आहे विलास याने. अप्रतिम बॉलिंगचा दर्जा त्यांचा पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर ची हाताळणी केली होती या बॉलरने आणि विकेट डाऊन झालेली आहे. नागेश म्हात्रे बॅटर बाद झालेले आहेत. त्यानंतर योगेश भगत इंटर झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 9 या अंकावरती कायम आहे. एक बॉलचा खेळ झालेला आहे. या ओव्हरमध्ये बॉलर तयार विलास पाटील. चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे. चांगले बॉलर आहेत या डोंगरीपाडा संघाचे विलास पाटील. चांगला सराव त्यांचा देखील पाहायला मिळतोय या KPLच्या मैदानावरती. अप्रतिम सुरुवात त्यांच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे. चांगली मेहनत नक्कीच ते घेत आहेत आणि चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत या दुसऱ्या ओव्हरमध्ये. चला घाई करायची आहे, विनंती असेल वेळेबद्दल सहकार्य करा. डोंगरीपाडा संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. स्ट्राइक एंडला योगेश आलेले आहेत. नवीन बॅटर सज्ज होतील. विलास राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. निशाणा मात्र चुकला गेलेला आहे. चेंडू जाईल डॉट. अप्रतिम बॉलिंग विलास पाटीलच्या माध्यमातून पहिल्या 2 बॉलमध्ये त्याने केलेले आहे. चांगला बॉलर आहे या संघाचा. एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये या मागील 2 बॉलमध्ये. षटकातील तिसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील. यावेळेस चांगला फटका चेंडूला समोरच्या दिशेने खेळलेला आहे. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण झालेला महेंद्र पाटील याच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल. या एका धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर योगेश भगत. संघाची धावसंख्या 10 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 10 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत.
आणि या ओव्हरमध्ये 3 बॉल टाकून झालेले आहेत. 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलेला आहे बॉलर विलास याने. 1 विकेट देखील त्याला प्राप्त झालेले आहे. आता मात्र वाऱ्याचा वेग नक्कीच वाढला गेलेला आहे. ऑनसाईडच्या दिशेकडून ऑफसाईडच्या दिशेने वारा नक्कीच पाहायला मिळतोय आणि या वाऱ्याचा फायदा होईल लेफ्ट हँडर बॅटरला. गुरुनाथ आहेत स्ट्रायकिंग एंडला. चांगली बॅटिंग करावी लागेल. चला घाई करायची आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विलास षटकातील 4था बॉल असेल. काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये चेंडू सोडून दिलेला आहे. असं वाटलं होतं बॅटरला ऑप्शनच्या भरपूर चेंडू ट्रॅव्हल होईल, परंतु चेंडू पळण्याचा थोडासा आतमध्ये वळतोय आणि सरळ विसावला गेलेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जाईल डॉट. 5 ओव्हर षटकातील यावेळेला सुंदर फटका लाफे ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 14 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय ऑन साइडच्या दिशेने. नक्की झेल घेण्याचा प्रयत्न जर झाला असता तर कॅच मात्र मिळाला असता, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये लॉंग ऑनच्या दिशेने आणि या चौकार प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 14 वर पोचली गेलेली आहे आणि या ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ झालेला आहे. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करते बॉलर विलास पाटील. षटकातील शेवटचा बॉल असेल. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु झेल ड्रॉप झालेला आहे महेंद्र याच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे योगेश भगत. बॅक टू द पवेलियन गॉन. संघाची धावसंख्या 16 वर पोचली गेलेली आहे. षटक संपलेलं आहे दुसरं. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल आणि 3 ओव्हर मध्ये किती धावांची गरज असेल आपण जाणून घेणार आहोत. 36 धावांची गरज असेल. 18 बॉल आणि 36 धावांची गरज असेल तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. देवेंद्र भोसकर दाखल झालेले आहेत. 3 ओव्हरचा खेळ बाकी. 36 धावांची गरज असेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावांची सरासरी अद्यावत करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. तर नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतील. अचानक मास्टर डोंगरी संघाच्या माध्यमातून राजेश दळवे सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. 18 बॉलचा खेळ बाकी. 36 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता जय मल्हार पोमन या संघाला. राजेश बॉलर तयार. प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावांची सरासरी अद्यावत करावी लागेल पोमन संघाला. राजेश तयार. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. षटकातील पहिला बॉल असेल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. दांडी 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 गुल. फलंदाज बाद होईल तो म्हणजे योगेश. बॅक टू द पवेलियन. चल फलंदाज झालेला आहे बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन झालेले आहे राजेश यांना. आत्मविश्वास वाढला असेल या बॉलरचा. नक्कीच चांगले बॉलर आहेत या संघाचे. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळते
आणि आता मात्र 17 बॉलचा खेळ बाकी असेल. 36 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 17 मध्ये बनवायच्या आहेत 36 धावा. थोडस नक्की जर पाहिलं तर इक्वेशन अँड सिच्युएशन कठीण झालेलं आहे पोमन संघाच्या विरोधात. तर नवीन बॅटर अजित भोसकर दाखल झालेले आहेत. अजित भोसकर स्टॅकिंग एंडला असतील. बॉलर तयार राजेश दळवी यांना आपण पाहणार आहोत. चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे. पहिल्याच बॉलमध्ये विकेट प्राप्त झालेले आहेत या बॉलरला. आता मात्र घाई करायची आहे. विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. भरपूर वेळ नक्कीच वाया गेलेला आहे. स्पीडअप करा, घाई करा. नक्कीच या आयोजकांना सहकार्य करा अशीच विनंती आम्ही करणार आहोत. चला वेळेमध्ये सहकार्य करा अन्यथा नक्कीच. राजेश तयार. षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होती. स्ट्राईक एंडला अजित भोसकर असतील. यावेळेला चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी विलास पाटील. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं त्याच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. भरपूर मागे पडलेला आहे जय मल्हार पोमन हा संघ. भरपूर विकेट देखील डाऊन झालेल्या आहेत या संघाचे. आता मात्र 2 बॅटर आहेत अजित अँड देवेंद्र. त्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करावी लागेल. यस नक्कीच चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे सामना जिंकायचा असेल पोमन या संघाला. बॉलर तयार राजेश दळवी. षटकातील तिसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतील बॉलिंग ट्रॅक वरती. तिसरा बॉल. यावेळेला सुंदर फटका हुक केला बॉलला. बॉल खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद. देवेंद्र भोसकर बॅक टू द पवेलियन गॉन. अतिशय सुंदर कॅच स्क्वेअर लेगला कंप्लीट केलेला आहे रवींद्र भोईर यांनी. चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे पोमन संघाची. देवेंद्र भोसकर हे बाद झालेले आहेत. तर त्याच्या जागेवरती न्यू बॅटर एंटर होतील. सूर्यकांत भगत दाखल झालेले आहेत. सूर्यकांत भगत त्यानंतर त्यांच्या सोबतीनं असेल अजित भोसकर. कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल आपण पाहणार आहोत. राजेशच्या ओव्हरमध्ये 3 बॉल टाकून झालेले आहेत. 1 धाव त्याने खर्च केलेला आणि 2 विकेट त्यांना प्राप्त झालेले आहेत. अप्रतिम बॉलिंगचा दर्जा त्यांचा आहे. चांगले अनुभवी बॉलर आहेत. चांगल्या अनुभवाने चांगला बॉलिंग ते करत आहेत. या ओव्हरमध्ये मिस्टर राजेश दळवे 3 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर तयार राजेश. षटकातील चौथा बॉल असेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होती. स्ट्राईक एंडला सूर्यकांत भगत यांना आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला सूर्यकांत. बॉलर तयार राजेश दळवी. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवरती षटकातील चौथा बॉल. या संघाचे 2 धावा त्याने फक्त आणि फक्त खर्च केलेले आहेत या मागील 4 बॉलमध्ये. षटकातील 5वा बॉल. बॉलर तयार राजेश. स्ट्राईक एंडला अजित. आता मात्र सुंदर फटका ऑन साइडला बोला. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 20 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 7 बॉल 13 बॉलचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्याकरता 32 धावांची गरज अजून सुद्धा आहे.
13 बॉलचा खेळ बाकी, 32 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. जय मल्हार 40+ मास्टर पोमण या संघाला धावा या होऊ शकतात, बनवू शकतात, परंतु त्या जिद्दीने बॅटिंग करावी लागेल. आता मात्र थोडासा संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. या दोन बॅटरला स्ट्रायकेंडला अजित यांना आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून ऑन साईडला फटका नक्कीच खेचला होता. 2 धावा त्यांना मिळाल्या होत्या. अजित आणि सूर्यकांत हे दोन्ही बॅटर आहेत या पोमण संघाचे. त्याच्या अगेन्स्ट बॉलर असतील राजेश दळवी. षटकातील शेवटचा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस खेळायचा होता ऑन साईडच्या दिशेने, आडव्या पडणे खेळायचा प्रयत्न होता, बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल. यावेळेला डॉट. षटक संपलेला तिसरं. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय मल्हार पोमण या संघाची फक्त आणि फक्त 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या इनिंग मध्ये. चला पाणी पाठवायचं मैदानाच्या आत, पाणी घेऊन जा. यस, पाण्याची व्यवस्था करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक चालू होईल, तत्पूर्वी एक छोटासा आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया, त्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये लक्ष केंद्रित करूया. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. जय बजरंग 40+ मास्टर पालनपाडा आयोजित जय बजरंग चषक. चंदर घोषे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. 12 बॉलचा खेळ बाकी असेल, जिंकण्याकरता 32 धावांची गरज अजून सुद्धा आहे. जय मल्हार पोमण या संघाला स्ट्रायकेंडला सूर्यकांत भगत असतील. पहिलाच बॉल. यावेळेस आडव्या खेळाचा प्रयत्न होता, बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल. या वेळेला डॉट. सुरेख सुरुवात चंद्रेच्या माध्यमातून राहिले गेलेल्या पहिल्याच बॉल मध्ये. चांगले बॉलर आहेत या संघाचे, चांगला लाईन चांगला लेंथ मध्ये बॉलिंग ते करत आहेत. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा चेंडू जाईल. डॉट. प्रेशर मध्ये आलेले आहेत पोमण संघाचे बॅटर. नक्की चांगले प्रयत्न करावे लागतील या फलंदाजांना. स्ट्रायकिंगला सूर्यकांत भगत यांना आपण पाहणार आहोत. बॉलर तयार राजेश दळवी. षटकातील तिसरा बॉल असेल. आता मात्र चांगला फटका, चेंडूला फ्लिक केलाय, चेंडू जाईल डी झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या
22 वर पोहोचले गेलेले आहे. चंदर नक्कीच 3 चेंडू टाकून झालेले आहेत. या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ बाकी असेल. चंदर गोशी तयार. षटकातील चौथा बॉल असेल. फुलटॉस बॉल, फोर्स केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. विलास आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालेलं आहे. फेकी थोडीशी खराब, बॅकअप देखील खराब झालेला आहे. आणि या 3 धावा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरनी. या 3 धावाने संघाची धावसंख्या 25 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 25 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चांगले प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर सूर्यकांत आणि अजित. आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार. चंदर षटकातील 5वा बॉल असेल. या बॉलला चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू झाला लॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी राजेश. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या 26 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. आता मात्र डाऊन द लेग साइड बॉलची हाताळणी, वाईड बॉलचा इशारा आलेला. पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 27 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळी चांगला फटका ऑन द राईज केलाय बॉलला, चेंडू जाईल कावकोणाच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी विलास. चांगलं क्षेत्ररक्षण ते करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरनी. संघाची धावसंख्या 29 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्याकरता 23 धावांची गरज आहे. 23 धावांची गरज असेल एकंदरीत या 6 बॉल मध्ये. 6 मध्ये बनवायचे आहेत 23 धावा. जय मल्हार पोमन या संघाला 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगले प्रयत्न त्यांना करावे लागतील या 6 बॉल मध्ये. तर नवीन गोलंदाजी ट्रॅकवर विनोद भोईर सज्ज होतील बॉलिंग करण्याकरता. 6 बॉलचा खेळ बाकी आणि 23 धावांची गरज. आव्हान थोडंसं कठीण झालेलं आहे पोमण या संघाला. पाहावं लागेल या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. अजित भोसकर स्टॅकिंग एंडला असतील. विनोद भोईर सज्ज होती बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. डाऊन द लेग साइड बॉलची हाताळणी केली होती बॉलर विनोद यांनी. स्वैर मारा करतायत. खराब सुरुवात म्हणावी लागेल झालेल्या पहिल्याच बॉल मध्ये. यावेळेस पुढे ससल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. चेंडू खेळून काहीच फायदा होणार नाही. प्रयत्न करावे लागतील, फटके मारावे लागतील. चेंडूच्या रेंज मध्ये येऊन फटके मारावे लागतील. बॅटर अजित याला. चांगले बॅटर आहेत या पोमण संघाचे. त्यांना आता मात्र प्रयत्न करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. षटकारांनी चौकारांनी डील करावे लागेल या पोमण संघाला. आता मात्र शॉट नक्कीच प्रॉमिसिंग नव्हता. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. राजेश त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झाले त्यांच्या माध्यमातून. डोंगरीपाडा संघाची नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलेलं आहे या दुसऱ्या इनिंग मध्ये. चांगले प्रयत्न ते करत आहेत आपल्या संघाकरता. विनोद तयार. षटकातील पुढील बॉल असेल. नक्कीच तुफान आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहावं गेलं तुफान कोणाच्या बाजूला असेल. नक्कीच नैसर्गिक साफसफाई झालेली आहे या मैदानाची. बॉलर तयार विनोद भोईर. षटकातील पुढील बॉल असेल. स्ट्राईक सूर्यकांत बघत असेल. 4 बॉलचा खेळ बाकी आहे या शेवटच्या ओव्हरमध्ये. यावेळी चांगला फटका काट केला बॉलला. चेंडू जाईल
डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धाबा डिक्लेअर मधील बॅटिंग करणाऱ्या संघाला या 2 धाबाने संघाची धावसंख्या 33 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 33 धाबा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. फटका मात्र चांगला होता, चेंडू निघून गेला होता डिक्लेरेशन झोन मध्ये. सिंगल आणि डबल मध्ये जास्त विश्वास दाखवत आहेत दोन्ही बॅटर, परंतु मोठे फटके देखील मारावे लागतील. बॉलर तयार विनोद भोईर. 3 बॉल टाकून झालेले आहेत. 3 बॉल मध्ये 3 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. यावेळी चांगला फटका, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मिडॉनच्या दिशेने हेमंतच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल. बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या 34 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 34 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. बॉलर तयार विनोद. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. ऑप्शनच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आलेला. पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 35 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. षटकातील पुढील बॉल असेल. विनोद भोईर तयार असतील. यावेळी चांगला फटका, चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. महेंद्र पाटील त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून चाललेला सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळेल. यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाला संघाची धावसंख्या 36 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. आणि शेवटचा बॉल असेल या ओव्हरमध्ये. बॉलर तयार विनोद भोईर. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू जाईल डॉट आणि हा सामना जिंकलेला आहे अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाने. वेल प्लेड अचानक मास्टर डोंगरीपाडा संघ आणि हार्ड लक. जय मल्हार 30+ मास्टर पोमन.